नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा विषय बुद्धिमत्ता यामधील आकलन मधील 3 इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला यावरील प्रश्नांचा सराव आज आपण करणार आहोत. पहा, ओळख या उपघटकामध्ये इंग्रजी अक्षरमालेवर वर्णमालेवर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये 26 अक्षराऐवजी शक्यतो 25 अक्षरांची ए पासून वाय पर्यंत वर्णमाला दिलेली असते. परीक्षेत या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पानावर सुरुवातीस इंग्रजी अक्षरमाला दिलेली असते. 2 अक्षरातील अंतर, गटातील अक्षरे किंवा अक्षरमालिकेतील डाव्या किंवा उजव्या बाजूचे विशिष्ट क्रमांकाचे अक्षर इत्यादी प्रश्न विचारले जातात. तसेच इंग्रजी शब्दातील काही अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे किंवा दिलेले इंग्रजी अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे या संबंधीचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. पहा, यामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला आहे मालेच्या डावीकडून उजवीकडे अक्षरे पाहावी. डावीकडून म्हणजे आपला उजवा हात आहे तो म्हणजे ह्या उलट्या दिशेने होतो तो उजव्या बाजूनी, आणि इकडून आपण लिहित इकडे येतो ती बाजू झाली डावी बाजू. म्हणजे डावी बाजूकडे उजवीकडे अक्षरे पहा. दुसरा आहे अक्षरांच्या आधीचे अक्षर म्हणजे डावीकडून त्या अक्षराच्या डावीकडचे अक्षर लगतचे अक्षर होय. पहा, तिसरा आहे 2 अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर म्हणजे त्या 2 अक्षरांचे क्रमांक मिळून त्याच्या निम्मे केल्यावर येणाऱ्या संख्येइतक्या क्रमांकाचे अक्षर होय. पहा, पुढे आहे प्रश्नामध्ये अक्षरापासून असा उल्लेख असल्यास मोजताना त्या अक्षराचा क्रमांक 1 धरा. त्या अक्षरापासून लिहिला असेल ए पासून तर ए अक्षर हे 1 धरायचं आहे, तिथून पुढे मोजायचं आहे. 5वा आहे अक्षराच्या डावीकडे उजवीकडे असा उल्लेख असल्यास संबंधित बाजूला त्या अक्षराच्या मागील पुढील लगतच्या अक्षरांचा क्रमांक 1 धरा. पुढे आहे 2 अक्षरांच्या दरम्यान म्हणजे ती 2 अक्षरे वगळून त्यांच्यामध्ये असणारी सर्व अक्षरे होत. 2 अक्षरात समजा ए आणि एफ हे 2 अक्षर आपल्याला सांगितलेत, मग ए आणि एफ वगळून ते मधले अक्षर आपल्याला पकडायचे आहेत. पुढे आहे 7वा आहे एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे ती 2 अक्षरे धरून मधली सर्व अक्षरे होत. 8वा आहे इंग्रजी अक्षरमालेतील अक्षरांचे क्रमांक लक्षात ठेवण्याचा सराव करावा. पुढे आहे 9वा अक्षरमालेचे सुरुवातीपासून 5-5 अक्षरांचे 5 गट केलेले आहेत. अक्षरांचे डावीकडून क्रमांक पहा, इथे ABCD नुसार अक्षरांचे डावीकडून क्रमांक ए ते एम पर्यंत 13 अक्षरे आणि एम पासून परत ए पर्यंत 13 ते 25 असे डावीकडून परत डावीकडून आणि हे उजवीकडून यांचे नंबर दिलेले आहेत. आता आपण त्याचा स्वाध्याय इंग्रजी अक्षरमालेचा स्वाध्याय काही प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत. नमुना प्रश्न 1. दिलेल्या अक्षरमालेतील आय आणि व्ही या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? पहा, स्पष्टीकरण. आय अक्षराचा क्रमांक आहे 9 आणि व्ही चा आहे 22. या अक्षरांच्या दरम्यान 22 वजा 9 आणि वजा 1 म्हणजे 12 इतकी अक्षरे येणार आहेत. पहा, पुढे आहे दुसरा प्रश्न. दिलेल्या अक्षरमालेत ओ या अक्षराच्या डावीकडील 8व्या स्थानावर असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे? पहा, दिलेल्या अक्षरमालेत ओ या अक्षराच्या डावीकडे 8व्या स्थानावर, ओ पासून डावीकडे 8व्या स्थानावर म्हणजे ओ नंतर 8वे 1, 2, 3,
4 5 6 7 आणि 8. ओ नंतर ओच्या डावीकडे पहिले अक्षर यन आहे. याचप्रमाणे ओच्या मागे मोजत गेल्यास 8व्या स्थानावर जी हे अक्षर येते या अक्षराच्या डावीकडेच म्हणजे आपल्या उजवीकडे पहिले अक्षर यच आणि दुसरे अक्षर आय आणि तिसरे अक्षर जे आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3. पुढील अक्षरमालेत कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला आपल्याला विचारला जातो. कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे? पहा याच्यामध्ये के 1 2 3 वेळा के आलेला आहे. एस 1 2 1 2 आणि 3 4 वेळा एस आलेला आहे. नंतर आहे एफ. एफ आलेला आहे 2 वेळा. एफ आलेला आहे 3 वेळा आणि टी आलेला आहे 2 वेळा. मग आपल्याला विचारले सर्वात जास्त वेळा कोणते अक्षर आले आहे? मग सर्वात जास्त वेळा अक्षर आले आहे यस. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. दिलेल्या अक्षरमालेत बी आणि आर या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्यांच्या 2/5 पट एवढी अक्षरे पुढील पैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहे? पहा इथे आपल्याला स्पष्टीकरण दिलं आहे. बी आणि आर. बी आहे आणि आर आहे यांच्या दरम्यान म्हणजे हे 2 सोडून किती अक्षर आलेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 अक्षर आलेले आहेत. तर 15 याच्या जेवढी अक्षरे आहेत त्याच्या 2/5. 15च्या 2/5 म्हणजे 5 एके 5 5 त्रिक 15 आणि 3 दुने 6 एवढी अक्षरे पुढील पैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत? मग ते आहेत ई आणि एल. ई एफ जी एच आय जे के आणि नंतर एफ जी एच आय जे के आणि एल. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 5वा प्रश्न आहे इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 3रे आणि डावीकडून 9वे व उजवीकडून 12वे ही अक्षरे अनुक्रमे घेऊन कोणता शब्द बनतो? पहा इंग्रजी अक्षरमालेत 3रे अक्षर डावीकडून 26 वजा 3 म्हणजे 23 क्रमांकाचे अक्षर आहे डब्ल्यू आणि डावीकडून 9वे अक्षर आहे आय. उजवीकडून 12वे अक्षर म्हणजे डावीकडून 26 वजा 12 14 क्रमांकाचे अक्षर आहे यन. या तिन्ही अक्षरापासून विन हा शब्द बनतो म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत ते आपण सोडवणार आहोत. पहा अक्षरमाला दिली आहे. 5 अक्षरांचा गट आहे. ए पासून वाय पर्यंत हे अक्षर आपल्याला दिलेले आहेत आणि खाली प्रश्न दिलेत. प्रश्न पहिला दिलेल्या अक्षरमालेत एफ या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? एफ या अक्षराच्या उजवीकडील म्हणजे हा आपला उजवा हात पुढे आणि डावीकडे म्हणजे मागे. पाहू उजवीकडे म्हणजे इकडून इकडं आणि डावीकडे म्हणजे पुढून माग आणि उजवीकडे म्हणजे मागून पुढे. पहा एफ या अक्षराच्या उजवीकडील एफ हे उजवा हात आहे म्हणजे उजवीकडील 11व्या स्थानावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11व्या स्थानावर आहे क्यू. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. दिलेल्या अक्षरमालेत उजवीकडून 8व्या म्हणजे उजवीकडून 8व्या हे उजवा हात इकडून 8व्या 5 6 7 8 आर आहे. अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर ही डावी बाजू आहे. 10वे अक्षर सुरुवातीपासून
5 6 7 8 आणि 8 मधून 10 डावीकडील 10वे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ते आहे यच. आणि सुरुवातीपासून मोजल्यास ते कितवे अक्षर येते? 5 6 7 आणि 8 8वे अक्षर. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न तिसरा, एच आणि पी या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रम मिळतो? एच हे अक्षर आहे 5 6 7 आणि 8 आणि पी आहे 5 पासून 10 पासून 15 आणि 16. 8 आणि 16 8 आणि 16 झाले 24. कोणत्या अक्षराचा क्रम मिळतो? 5 5 पासून 10 5 तरी 15 24 21 22 23 आणि 24. पर्याय क्रमांक 4 एक्स. 24वा 5 पासून 10 5 तरी 15 5 24 21 22 23 आणि 24 एक्स या अक्षराचा क्रमांक मिळतो. पुढचा आहे प्रश्न चौथा, दिलेल्या अक्षरमालेत एफ हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे? एफ हे अक्षर उजवीकडून, इकडे डावीकडून उजवीकडून. एफ हे अक्षर 5 पासून 10 5 तरी 15 16 17 18 आणि 19व्या स्थानावर. 5 पासून 10 5 तरी 15 16 17 18 19 आणि 20व्या स्थानावर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न पाचवा, दिलेल्या अक्षरमालेत एच आणि ओ अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, एच आणि ओ दरम्यान 1 2 3 4 5 6 अक्षरे आहेत, त्याच्या दुप्पट पुढीलपैकी कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत? पहा, 6 आणि एच आणि ओ मध्ये आहेत 1 2 3 4 5 6 आणि त्याच्या दुप्पट म्हणजे 12. मग जे आणि व्ही मध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11च आहेत. ए आणि आय मध्ये 5 5 5 6 7 8 9च आहेत. 1 2 3 4 5 6 7च आहेत. डी आणि क्यू मध्ये 1 5 5 10 11 आणि 12 अक्षर आहेत डी आणि क्यू मध्ये. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 6वा, दिलेल्या अक्षरमालेत एफ पासून पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? दिलेल्या अक्षरमालेत एफ पासून पी पर्यंत असलेले अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास. पहा, एफ पासून पी पर्यंत असलेले अक्षरे उलट क्रमाने लिहिले तर काय होईल? पी ओ एन एम एल के जे आय एच जी आणि एफ. तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? अक्षरमालेमध्ये आहेत 25 अक्षरे म्हणजे 12वा अक्षर इकडे 12 आणि इकडे 12. 13वे अक्षर हे मधलं अक्षर असणार आहे. मग 5 आणि 5 10 इकडे 10 आणि हे इकडे 2 आणि यम हे अक्षर आता मध्यभागी आहे, परंतु आदला बदल केली याची दुसऱ्याची आणि एफ पासून पी पर्यंत आदला बदल केली. मग यमच्या जागेवर एफ जी हे येईल आणि मग उत्तर येईल आपलं आय. इथे हे पहिले येते ई 5 अक्षरे, नंतर हे पी ओ एन एम एल हे 5 अक्षरे आणि 5 आणि 5 10. 13वा अक्षर हे मध्यभागी येतं. मग
11, 12 आणि 13. 13व्या ठिकाणावर आहे आय, म्हणजे आय हे मधलं अक्षर येईल मधोमध. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे पहा, दिलेल्या अक्षरमालेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे 10व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? पहा, मध्यभागी असलेल्या अक्षराच्या मध्यभागी अक्षर आहे यम, त्याच्या डावीकडे मग डाव्या हाताला 10व्या स्थानावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10व्या स्थानावर आहे. मागं जायचंय यमच्या आपल्याला मोजत. सी हे लेटर येणार आहे, अक्षर आहे. पर्याय क्रमांक 4. 8वा प्रश्न आहे, दिलेल्या अक्षरमालेत उजवीकडून 11वे आणि डावीकडून 20वे अक्षर घेतल्यास त्यापासून कोणते इंग्रजी शब्द तयार होईल? पहा, अक्षरमालेत उजवीकडून 11वे अक्षर आहे. हे उजवीकडून 11वे, 5 पासून 10 ओ येईल उजवीकडून 11वे आणि डावीकडून 20वे. 5 हे डावीकडून म्हणजे इकडून 5 पासून 10 15 20. 20वे म्हणजे टी, म्हणजे ओ आणि टी याच्यापासून अर्थपूर्ण शब्द होईल TO2. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा आहे 9वा प्रश्न, अक्षरमालेत गट 2 व 4 यांची अदलाबदल केल्यावर मिळणाऱ्या अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकावर अक्षरापासून शर्ट हा शब्द बनेल? पहा, इथे आपल्याला याची अदलाबदल करायची आहे. दुसरा गट आणि चौथा गट. हा गट इकडे जाईल आणि हा गट इकडे जाईल. तर शर्ट हा शब्द कितव्या याच्यावर होईल? शर्ट म्हणजे यस हा 5, 6, 7, 8, 9 क्रमांक. 9 नंतर यस, HIRT असा शब्द आपण लिहिणार आहोत. यस आहे डावीकडून मोजलं तर यस हा 5, 6, 7, 8 आणि 9 क्रमांकावर. यच इकडे गेलेला आहे. मग 5 पासून 10 5 15 16 17 आणि 18 इथं येणार आहे एच. नंतर आहे आय इकडे जाणार आहे. 5 पासून 10 5 15 16 17 18 आणि 19 आणि आर हा इकडे जाणार आहे 2 नंबरला. 5 6 7 आणि 8 आणि टी पण इकडे जाणार आहे 2 नंबरला. 5 6 7 8 9 आणि 10. मग असा हा क्रम लागणार आहे. 9 18 19 8 आणि 10 आणि तो आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 9 18 19 8 आणि 10 पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 10वा प्रश्न, अक्षरमालेतील उजवीकडून 19वे अक्षर कोणते? 19वे अक्षर उजवीकडून म्हणजे उजव्या हाताकडून इकडून इकडे. 19वे अक्षर 5 पासून 10 5 15 16 17 18 आणि 19. जी हे अक्षर 19वे अक्षर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 11वा प्रश्न आहे, इंग्रजी अक्षरमालेत अनुक्रमे 13वे पहिले आणि 14वे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? 13वे पहिले आणि 14वे. 13वे अक्षर कोणते आहे? 5 10 11 12 13 एम. 13वे अक्षर आहे यम. पहिले अक्षर आहे ए आणि 14वे अक्षर आहे 10 आणि 14वे अक्षर आहे यन. झाला मॅन. त्याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे वुमेन. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12वा, इंग्रजी अक्षरमालेत अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून हॅट हा शब्द तयार होतो? पहा, हॅट एच पाहायचंय आपल्याला इथे. HAT हॅट. एच आहे 8 नंबरला, ए आहे 1 नंबरला आणि टी आहे 5 10 15 आणि 20 नंबरला. 8 1 आणि
20. 8, 1 आणि 20. पर्याय क्रमांक 8, 1 आणि 20. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 13वा प्रश्न आहे. इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 25वे, 12वे आणि 22वे 7वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यातील पहिले अक्षर सांगा. 25वा आणि पुढे विचारलंय आपल्याला 12वे, 22वे आणि 7वे. 25वे अक्षर कोणते आहे? उजवीकडून विचारले, इकडून आपल्याला मोजावं लागेल. उजवीकडून 25वे, 5, 5, 10, 15, 20 आणि 25. 25वे अक्षर आहे ए. 12वे अक्षर आहे 5, 5, 10, 11, 12 एन. आणि 22वे अक्षर आहे 5, 5, 10, 15, 20, 21, 22 डी. आणि 7वे अक्षर आहे 5 आणि 2, 7 एस. अशा प्रकारे हे आपल्याला याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. अर्थपूर्ण शब्द तयार होऊन SAND सँड. तर त्याच्यापासून पहिलं अक्षर त्याचं काय येईल तर एस. पर्याय क्रमांक 4 एस. दिलेल्या अक्षरमालेत आर अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे विचारलंय. डावीकडून आर हा डावीकडून आहे 5, 5, 10, 5, 15, 16, 17, 18 नंबरला आणि उजवीकडून आहे 5, 6, 7 आणि 8 क्रमांक. म्हणजे दोघातला फरक आहे 10. यात फरक किती तर फरक आहे 10. पर्याय क्रमांक 3. 15वा प्रश्न आहे. दिलेल्या अक्षरमालेत जे या अक्षरापासून डब्ल्यू हे अक्षर कितव्या स्थानावर येईल? जे पासून डब्ल्यू हे अक्षर आपल्याला विचारलंय. जे पासून डब्ल्यू हे अक्षर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13व्या स्थानावर येईल. पर्याय जे पासून 1, 2, 3 जे पण पकडायला लागेल आपल्याला. जे पासून विचारलंय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 डब्ल्यू हे अक्षर विचारले तर 14व्या स्थानावर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 16वा प्रश्न आहे. अक्षरमालेत क्यू या अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते? डावीकडून जो क्रमांक आहे, डावीकडून किती क्रमांक आहे क्यूचा? 5, 5, 10, 5, 15, 16 आणि 17वा. तेवढं डावीकडून कोणतं आहे? 5, 5, 10, 5, 15, 16 आणि 17वा. आय. 5, 5, 10, 5, 15 आणि काय विचारलंय आपल्याला? क्यू या अक्षराचा. क्यू 5, 5, 10, 5, 15, 16 आणि 17. 5, 5, 10, 5, 15, 16 आणि 17. आय हे नंतर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आय. पुढचा आहे 17वा. अक्षरमालेत एफ ते ओ ही अक्षरे सरळ क्रमाने सलग 2 वेळा एका ओळीत लिहिली तर डावीकडून 12वे अक्षर कोणते? एफ ते ओ. पहा, एफ ते ओ. एफ नंतर ई एफ, जी एच आय जे, नंतर के एल एम एन ओ. ओ पर्यंत प्रमाणे 2 वेळा लिहिली तर परत तेच लिहिलं. एफ जी एच आय जे के एल एम एन ओ. तर 12वे अक्षर कोणते? डावीकडून 12वे. 5, 5, 10, 11 आणि 12. जी हे अक्षर 12वे अक्षर असणार आहे. धन्यवाद.